आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटात निर्माण झालेल्या तणावानंतर पुण्यातल्या यवतमधील परिस्थिती नियंत्रणात, गावात जमावबंदी लागू, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रायगड दौरा, अनेक मोठे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंना धक्का। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार, शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिन सोहळ्याचं दोघांनाही निमंत्रण, शिवसेना मनसे जवळीक वाढत असल्याचं अधोरेखित। नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा अधिकाऱ्यांना अजब सल्ला, सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करणाऱ्याला लोक लक्षात ठेवतात। भरणेंचं वक्तव्य, वाकडी कामं करूनच हे सत्तेत आले, राऊतांचा टोला। रोहिणीकडचे शरद पवारांच्या भेटीला, पती प्रांजल खेवलकरांच्या अटकेनंतर पहिल्यांदाच घेणार भेट, पतीच्या अटक प्रकरणानंतर भेटीला महत्त्व, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड देखील गोविंद बागेत। मुंबईहून पुण्याला केवळ 1.5 तासात पोहोचता येणार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची माहिती, पुढील 15 दिवसात महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन करणार असल्याची माहिती। 2024च्या पश्चिम बंगाल स्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक, एनआयएची पोलिसांच्या मदतीनं कारवाई, आरोपी 7 ते 9 महिने वेषांतर करून नाशिकमध्ये राहत असल्याचं समोर। मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल, केतन कदम आणि जय जोशी विरुद्ध 7,000 पानांचं आरोपपत्र, 65 कोटी 54 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर। तुळजापुरातील भवानीची तलवार गहाळ झाल्याचा आरोप, पुजाऱ्यांचा द्रविड शास्त्रींवर आरोप, तर मंदिर प्रशासनाची सावध प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठीच्या स्वाक्षरी मोहिमेला 2 लाखांहून अधिक जणांचा पाठिंबा, राष्ट्रपतींना साकडं देणार। मुंबईतील दादरमधील कबूतरखाना हटवण्यास स्थानिक आणि पक्षप्रेमींचा विरोध, कबूतरखाना हटवण्यास आलेल्या मनपा पथकाला जमावानं रोखलं। 3,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणी उद्योगपती अनिल अंबानींविरुद्ध ईडीकडून लुकआउट सर्क्युलर जारी, 5 ऑगस्टला दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। माजी पंतप्रधान देवेगौंडांचे नातू प्रज्वल रेवण्णाला आज शिक्षा ठोठावणार, 47 वर्षीय मोलकर्णीवर बलात्काराचा आरोप सिद्ध, रेवण्णाविरुद्धच्या 4 पैकी एका प्रकरणाचा निकाल काल जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।